नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्या बाजारामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये मोठी खळबळ त्या ठिकाणी आता उडालेली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये दराने चांगली उसळी घेतली, परंतु सर्वांचं लक्ष आता लागलंय ते म्हणजे 25 जुलैनंतर सोयाबीनचे बाजारभाव नेमके काय असतील. सध्या बाजारामध्ये जी तेजी येत आहे त्या पाठीमागे सोयाबीन असेल, सोयाबीन तेल असेल, आयात धोरण असेल आणि यावर्षीचं लागवड क्षेत्र कसं कारणीभूत ठरत आहे आणि आगामी दिवसामध्ये सोयाबीन विकायचं की थांबायचं या सर्वच प्रश्नांची उत्तरं आपण आकडेवारी सहित या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. शेतकरी बंधूंनो, सध्या सोयाबीन बाजारभाव जे काय आहे ते आता टिकून राहण्यापाठीमागे सर्वात मोठं जे काय कारण आहे ते म्हणजे सोयाबीन आणि सोयातेल. भारतीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर सध्या सुधारत आहे. तेल कंपन्या आणि क्रशिंग मिल्सकडून सोयाबीनला मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील सोयाबीनच्या उत्पादनात आणि पुरवठ्यात काही प्रमाणामध्ये अनिश्चितता जरी असली तरी देशांतर्गत बाजारात त्या ठिकाणी जी खरेदी आहे ती आता वाढलेली आहे. जर सोयाबीनची मागणी पोल्ट्री उद्योगाकडून अशीच जर राहिली तर याचा थेट फायदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळेल. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर जी काय इम्पोर्ट आहे, आयात आहे, भारताला दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाम तेल आणि सोयाबीन तेलाची आयात त्या ठिकाणी करावी लागते. गेल्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाचे भाव वाढल्यामुळे भारताची आयात काहीशी महाग झाली. सरकारनं देशांतर्गत तेलबिया उत्पादकांना संरक्षण देण्यासाठी आयात शुल्कात बदल केल्यामुळे विदेशी स्वस्त तेल भारतात येणं त्या ठिकाणी कठीण झाले. परिणामी स्थानिक पातळी आणि आपल्या सोयाबीनला चांगले बाजारभाव त्या ठिकाणी मिळत आहे आणि हीच परिस्थिती जुलै अखेरपर्यंत जर कायम जर राहिली तर सोयाबीनच्या दरामध्ये मोठी सुधारणा अजूनही त्या ठिकाणी होऊ शकते. एकंदरीतच लागवड क्षेत्राचं आपण जर का पाहिलं तर वर्ष 2025मध्ये 107.72 लाख हेक्टरवरती जे पीक आहे ते सोयाबीनचं त्या ठिकाणी घेतलं जातं. आत्तापर्यंतची जुलै महिन्यामधली पेरणीचं जे काही क्षेत्र आहे ते 90.51 लाख हेक्टर त्या ठिकाणी आहे आणि अजूनही याच्यामध्ये वाढ होण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, बाजारातील दिशा ठरवणारा लागवड क्षेत्र हा जो काय आहे तो सगळ्यात मोठा फॅक्टर त्या ठिकाणी आहे. जुलैच्या मध्यापर्यंत सोयाबीनची पेरणी 90.51 लाख हेक्टरवरती झाली, जी गेल्या वर्षीच्या याच काळात 107.72 लाख हेक्टरवरती होती. आता याच्यामध्ये मान्सूनचं कारण असेल किंवा अजूनही हवामानकारक काय घटक त्या ठिकाणी कारणीभूत असतील, यामुळे ही जी काय पेरणी आहे ही त्या ठिकाणी कमी जास्त होऊ शकते. आता सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियानं ही जुलै अखेरपर्यंत जे काही लागवड क्षेत्र आहे ती अजून 5 ते 7% वाढू शकतं. तरीही सध्या सुरुवातीची जी काय टंचाई आणि पेरणीतील उशीर यामुळे मालाची उपलब्धता त्या ठिकाणी कमी आहे आणि ती बाजारभावाला त्या ठिकाणी अजूनही सपोर्ट करत आहे. त्याच्यामुळं आता जो काय मुख्य मुद्दा आपण जर का पाहिला तर 25 जुलैनंतर जो काय बाजाराचा मूड आहे तो कसा त्या ठिकाणी असू शकतो. जर पेरणीच्या क्षेत्रात जरी नंतर सुधारणा झाली तरी पिकाचं प्रत्यक्ष बाजारामध्ये आवक यायला ती त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने. सणासुदीचे दिवस येत असल्यामुळे ऑगस्ट महिन्यात सोयाबीनला मागणी आणखीन वाढेल. त्यामुळे 25 जुलैनंतर सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी 8,000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास त्या ठिकाणी स्थिर राहू शकतात आणि चांगल्या प्रतीच्या मालाला याहून अधिक दर त्या ठिकाणी मिळू शकतो असं एकंदरीतच त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासक सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का जुना सोयाबीनचा साठा जर असेल आणि सध्या जो तुम्ही विकण्यासाठी जर मार्केटमध्ये जर आणत जर असाल तर सोयाबीनच्या रोजचे बाजारभाव पाहून सोयाबीन विक्रीचा टप्प्याटप्प्याने निर्णय जर का तुम्ही घेतला तर तुम्हाला सरासरी चांगला बाजारभाव हा त्या ठिकाणी मिळू शकतो. तुम्हाला काय वाटतंय, सोयाबीनचे जर 8,000 रुपयांचा टप्पा पार करेल का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तुमच्या सर्व शेतकरी मित्रांच्या ग्रुपवरती शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.